नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मातेनंतर येडेश्वरीचा मान पण तेवढाच मोठा आहे. तुळजाभवानीची लहान बहीण म्हणून येडेश्वरी देवी ओळखली जाते. येरमाळ्यापासून साधारण 3-3.5 किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या डोंगर रांगेत येडेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि येडेश्वरी देवीची वर्षातून 2दा मोठी यात्रा भरते. एक असते श्रावणी यात्रा आणि दुसरी चैत्र यात्रा किंवा चैती यात्रा असं तिला म्हणतात. तर ही चैत्र यात्रा 2 एप्रिलला पौर्णिमेपासून खऱ्या अर्थाने यात्रेला प्रारंभ होईल. 3 तारखेला चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आणि साधारण 5 ते 6 दिवस ही यात्रा चालेल. चैत्र यात्रेला येडेश्वरी देवीच्या दर्शनाला महाराष्ट्रच नव्हे तर नजीकच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि मध्य प्रदेशातून पण भाविक येत असतात. येडेश्वरी देवी ही तशी नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र तिचं चर्चा असते आणि चैत्र यात्रेतील सर्वात महत्त्वाचा असा दिवस हा चुनखडी वेचण्याचा असतो. चुनखडी विशिष्ट ठिकाणीच मोठ्या प्रमाणावर आढळून येते. असं आम्हीही जवळपास गेल्या 60 वर्षापासून पाहत आलो आहोत आणि आता यापुढेही अनेक वर्ष आम्ही पाहत राहू आणि भक्तही ते पाहतात. येरमाळा गावाच्या नजीक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागच्या गायकवाड यांच्या शेतात येडेश्वरी देवीचं जे पालखी गावात आल्यानंतरचं जे विसाव्याचं थोड्या वेळ स्थान असतं तिथं चुनखडी नेमकी चुना वेचण्याच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि भाविक ही चुनखडी वेचून देवीच्या पालखीवर तिच्या याच्यावर वाहत असतात. हा समारंभ चुनखडी वेचण्याचा 3 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. शुक्रवारचा हा दिवस असल्यामुळं दरवर्षीपेक्षाही जास्त गर्दी या दिवशी असणार असून यात्रेच्या नियोजनासाठी नुकतीच जिल्हा प्रशासनानं एक बैठक पण घेतल्याचं वृत्त आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवीची विधिवत पूजा केली जाते. संध्याकाळी छबिन्याची मिरवणूक मंदिरात होते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8च्या दरम्यान येडेश्वरी देवीची पालखीचं प्रस्थान ज्या अमराईत पालखीचा जवळपास 5 ते 6 दिवस मुक्काम असतो तिकडं होतं. मग देवीची पालखी नेहमीच्या मार्गानं येते. मग ती गावाजवळ ढाशी म्हणली जाते त्या ढाशीच्या मार्गे गावात येते. गावातल्या वेशीत पालखीचं आगमन होताच ग्रामस्थ पालखीचं स्वागत करतात. मग ती वाणेगल्ली मार्गे पुढच्या रोकडोबा मंदिराच्या त्या चौकात येते आणि तिथून ती मग गायकवाड यांच्या शेतातील विसाव्याच्या ठिकाणी जाते. तिथं काही काळ पालखी थांबल्यानंतर मग पालखीचं पुढं अमराईकडं मार्गस्थ होते आणि अमराई पालखी पोचल्यानंतर
आमराईच्या तिथं जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरात पालखी विसावते आणि तेथून पुढे मग पालखी यात्रेसाठी यावर्षी 7 एप्रिल 2026पर्यंत तिचा मुक्काम तिथं असणार आहे. या 2 एप्रिल ते 7 एप्रिलच्या दरम्यान यात्रा काळात विविध कार्यक्रम पण होत असतात. पशुप्रदर्शन असेल, कुस्ती स्पर्धा असेल, त्यानंतर आमराईच्या मैदानावर शोभेच्या दारूकाम असेल, असे कार्यक्रम होत असतात. 7 तारखेला आमराई येथील मंदिरात घुगरी शिजवली जाते. घुगरी शिजवण्याचा मान हा येरमाळा येथील उमरदंड या कुटुंबाकडे आहे, तर पालखी वाहण्याचा मान हा बारकुल कुटुंबाकडे आहे. त्यातही गांदलपुऱ्यातले जेवढी बारकुल कुटुंब आहेत त्यातील ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर तरुण पण पालखीला खांदा देतात आणि मंदिरापासून पालखी आमराई मैदानापर्यंत आणत असतात. यावर्षी तसं उन्हाळा कडक असणार आहे, त्यामुळं भाविकांना या उन्हापासून काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर यात्रा व्यवस्थापन कमिटीला पण येणाऱ्या भाविकांना योग्य असं पाणी पुरवठा आणि सावलीची पण व्यवस्था करणं तेवढंच गरजेचं आहे. यात्रा काळात एस.टी. महामंडळाच्या पण जादा बसेस येरमाळा ते तुळजापूर, येरमाळा बीड, येरमाळा कळंब, धारूर, अंबाजोगाई, लातूर, बार्शी अशा धावत असतात. येत्या 13 मार्चला धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होणार आहे. तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडं सर्व मिळून 40 सदस्य आहे आणि त्यांचं स्पष्ट बहुमत तिथं दिसून येत आहे. पण तरी महाआघाडीचे महायुतीचे जे प्रमुख मंडळी आहेत ते आमची सत्ता येणार असं सांगत आहे. ते कशाच्या ह्याच्यावर तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील 15 विजयी झालेल्या सदस्यापैकी 7 सदस्य आमच्याबरोबर आहेत असं त्यांचा दावा आहे. आणि त्यामुळं त्यांची जी आकडेवारी आहे 19 भाजपचे, 6 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, 7 शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आणि अपक्ष असा त्यांची बेरीज 38 अशी आहे. परंतु शिवसेनेचा एक गट किंवा शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले दोन्हीही भाजपचे जे सदस्य आहेत त्यांनाही सरळ थेट तसं भाजपने जी महायुतीची मोठ बांधली आहे त्यांच्याबरोबर जाता येणार नाही. कारण शिवसेना पक्ष आपल्या सदस्यांसाठी व्हीप काढेल हे त्यांनी लक्षात घेतलं आणि ही अडचण होऊ नये यासाठी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत आमच्यासोबतच राहावं असा प्रयत्न जीव तोडून करत आहे. आता त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल यात शंका नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमच्या पक्षाचा अध्यक्षा कशी व्हावी हे पटवून देतील आणि मग एकनाथ शिंदे आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आणि इतरांची समजूत घालून त्यांना महायुतीलाच मतदान करायला, महायुतीबरोबरच राहण्याला सांगतील असं काही जाणकारांचं म्हणणं आहे.
तर गेल्या 2-3 दिवसात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जे काही आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यासह काही नेते मंडळी जी आपलं पण बहुमत कसं येऊ शकतो पटवून सगळ्यांना सांगत फिरत आहेत आणि त्यांनी जर त्यांची पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पटवून दिलं तर मात्र थोडा याच्यात ट्विस्ट येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. असो, आज आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.